हिवाळी अधिवेशनासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं जय्यत तयारी केलेली आहे आणि यावेळेस हायटेक यंत्रणा जी आहे ती उभारण्यात आलेली आहे। प्रत्येक एकदा रवी भवन परिसरात जेव्हा कॅबिनेट मंत्री प्रवेश करणार त्यांना त्यांची नोंदणी जी आहे ती QR कोड पद्धतीनं नोंदणी करायची आहे। पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं अशा प्रकारचा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी राबवला जातो आहे आणि हायटेक उपक्रम आहे। हे बघा, आपण हे रवी भवनमध्ये प्रवेश केल्यावर हे या ठिकाणी स्कॅन करून बघूया काय येतं तर, आणि अशा प्रकारचं स्कॅनिंग केल्यानंतर तिथे आमदाराची नोंदणी जी आहे ती त्या ठिकाणी हे बघा स्कॅनिंग केलं आणि स्कॅनिंग नंतर हिवाळी अधिवेशन 2024 सार्वजनिक कार्यवाही विभाग आणि मग त्या मंत्र्यांचं नाव, संपर्क क्रमांक, कुठल्या कॉटेजमध्ये तो राहतो, खोली क्रमांक आणि त्यांची काय विनंती आहे आणि ते सबमिट करायचं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला। त्यासोबतच अशाच प्रकारचे QR कोड जे आहे ते मंत्र्यांच्या आमदारांच्या रूमवर लागलेले आहे आणि त्यांना कुठलीही मदत लागली तर त्यांना त्यांच्या मोबाईलवरून तो QR कोड स्कॅन करायचा आहे आणि त्यांना संपूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आहे, त्यांना मदत केली जाणार आहे। पहिल्यांदाच नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अशा प्रकारे हायटेक यंत्रणा जी आहे ती उभारण्यात आलेली आहे आणि ही QR कोड आमदारांना, मंत्र्यांना मदतीसाठी ठरणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। अशा प्रकारे QR कोड म्हणजे रवी भवन परिसरात एंट्री केल्यावर या ठिकाणी या केंद्रावर QR कोड स्कॅन करून तुम्हाला एंट्री करायची आहे। त्यासोबतच प्रत्येक मंत्र्यांच्या, आमदारांच्या, अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर, कॉटेजमध्ये अशा प्रकारचा QR कोड आहे। त्यांना कुठलीही मदत लागली तर त्या मदतीसाठी QR कोड स्कॅन करायचा आणि त्यांना तात्काळ मदत केली जाणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।